वेरूळच्या सीतानाणी धबधबा प्रवाहित झालेला आहे। वेरूळचा डोंगर आता हिरवा शालू नेसल्याचा भास होतोय। पावसामुळे धबधबा प्रवाहित झाला आणि त्यामुळे पर्यटकांसाठी वेरूळचा निसर्ग पाहण्याची एक पर्वणी मिळाली आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये गेले 2 दिवस चांगला पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे वेरूळचा सीतानाणी धबधबा प्रवाहित झालाय। झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी धबधब्याची खास दृश्य आपण बघतोय आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांनी। गेली 2 दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे वेरूळच्या लेण्यांमधील 29 लेणीजवळील हा धबधबा आता प्रवाहित झालेला आहे। येळगंगा ही नदी आहे। या नदीचं पाणी डोंगर दऱ्यातनं अशा पद्धतीनं वाहत येतं आणि इथं म्हणजे वेरूळच्या लेण्याजवळ या जागेला सीताची न्हाणी म्हणतात। इथं हे पाणी अशा पद्धतीनं वाहत आहे। आपण बघतोय अगदी मनमोहक आणि विलोभनीय हे दृश्य आहे। खरं तर संभाजीनगरमध्ये फारसा पाऊस पडत नाही, त्यामुळे असा धबधबा पाहण्याची वेळ फार येत नाही। मात्र गेली 2 दिवस अतिशय चांगला असा पाऊस सुरू आहे आणि या पावसानं अशा पद्धतीनं हा वेरूळचा धबधबा प्रवाहित झालाय। मोठ्या संख्येनं पर्यटक हा धबधबा प्रवाहित झाल्यावर या ठिकाणी पाहायला येतात। कालपासून हा पाऊस सुरू आहे। आज सकाळपासून पावसानं जोर धरला आणि पावसानं जोर धरल्यानंतर आता हा धबधबा बघतोय आपण पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झालेला आहे। उद्या आणि परवा शनिवार रविवार आहे। मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी येतील आणि या धबधब्याचं सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवतील। खरं तर वेरूळमध्ये संभाजीनगर जिल्ह्यामधलं हे एक विलोभनीय दृश्य आपण म्हणू शकतोय, जे झी24 तासच्या प्रेक्षकांना या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। जोपर्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे तोपर्यंत येळगंगा नदीला अशाच पद्धतीनं पाणी राहील आणि हा धबधबा अशाच पद्धतीनं प्रवाहित होईल आणि आपणही हा धबधबा पाहण्यासाठी इथे येऊ शकता। तुर्तास झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी धबधब्याचं हे आगळं वेगळं रूप आम्ही खास घेऊन आलोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर, वेरूळ।